मित्रांनो नमस्कार. सर्वांचं व्ही पी ब्लॉग्स बारामती यूट्यूब चॅनलमध्ये सांगायचं सहर्ष स्वागत आहे. हे बघा लाडके बाप्पा विराजमान झालेले आहेत. सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. किती सुंदर डेकोरेशन प्रियंकाने केलेलं आहे. आणि गेले 10-12 दिवसापूर्वी आम्ही असे छोटेसे जे घरातले झाडं असतात तर ते आणलेले आहेत. बघा इंडोर प्लांट. खूप झाडांचं महत्त्व आहे. या झाडांचं महत्त्व खूप आहे. हे नंतर मी तुम्हाला सांगेनच. त्या अगोदर ह्यांचं काय चाललंय बघू शकता. हे बघा बच्चे कंपनीचं काय चाललेलं आहे. काय आहे श्री, काय करतोय? दादाबर खेळतोय वय. बरं खेळा. आणि आज सांगायचं म्हणजे आज प्रियंकाने ॲप्रॉन घातलेला आहे. हे बघा प्रियंका काय आज ॲप्रॉन घालून स्वयंपाक चाललाय. बघू चांगली खरेदी केलेली की काय. खाली काय टाकले? हे कसली मॅट आहे म्हणायचं? किचन मधली. गणपतीच्या आगमनाचा मस्त वरण केलंय. अरे वा भाजी आहे छान. दुसरं भात झालाय मस्त पैकी. इथं वडे आहेत आत्ताच फ्राय केलं. छानपैकी गवारची शेंग. बर. आणि बाप्पासाठी मोदक केले नाहीत का? करायचेत ना आता. आधी उपवास सोडून घ्यायचा बर. आणि आता चपात्या गरम गरम करायच्या. जेवायचं. कसं वाटतंय खाली मॅटवर उभा राहायला? छान वाटते. आणि हे जेवण करायचं मस्तपैकी. रोज वेगवेगळा नैवेद्य असणार ना त्याची तयारी करायला लागायची. पण आधी उपवास सोडून घ्यायचा. कालचा हरतालिकेचा उपवास. आता गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे त्याच्यामुळं आता मस्तपैकी बाप्पाला पण नैवेद्य ठेवायचा आणि आम्ही पण जेवण करणार. दिवस आपला बाप्पाच्या नैवेद्यासाठी हे करायचं. तर पुन्हा एकदा मी बघितला अगो डेकोरेशन लय छान केले. काय काय केले ग प्रियंका तू? लय मस्त डेकोरेशन केले तू ह्यावेळी. बाप्पा डेकोरेशन खूप वेगळे. बाप्पाचं डेकोरेशन आहे ते आपलं काय म्हणतात ना घरगुती होममेड सगळं केलेलं आहे. पण ती झाडं पण मला छान वाटली. ती कुठली झाडं आहेत? ते झाडं इंडोर प्लांट. हो का? काय नाव? त्याची नावं लय. त्याचं पण तुम्हाला सांगायचं नाही का? नाही. ते दोनच माहिती आहे मला. कोणता? मॉन्स्टेरा आणि रबर. बर. ते मॉन्स्टर ते काय काय करते? मग बरंच मी ठिकाणी बघितलंय ब्लॉगमध्ये. ती झाडं खूप लोकांच्या घरी आहेत. मस्तपैकी आता आपले काय म्हणा पण आपण लय छान दिसतोय. बघू जरा दाखव बरं इकडे मिठं. वॉटरप्रूफ. हो का? इथं जरी आपलं भिजलं ना तरी आतमध्ये काहीच ओलं होत नाही. ओके. तुम्ही रेनकोट वगैरे घालता ना. तू इथं पाहिलं होतं का बारामतीमध्ये? आपल्याला नाही का मिळाला? नाही, बऱ्याच ठिकाणी मी बघितलं पण मला मिळतच नव्हतं. म्हणजे ऑनलाईनवरनं खरेदी केली का तू? कितीला बसला आहे आपण काय? ते 100-125 असेल. पण बघा ना म्हणजे आणि छान आहे. बरोबर लगेच हँड वॉश करायला मिळेल. माझं तिथं जास्त कपडे खराब व्हायचे. अच्छा छान. मस्त गरम झाले तर गरम गरम वापरते. मिक्स डाळीचं बरं. मिक्स डाळीचं आहे का? चला बघूया काय चाललंय ह्यांचं. लयच धिंगाणा चाललाय आज. तर वेद तो त्याला एवढं जोरात मारतोय. त्याला इथं कोणा लागेल का नाही? घे पाठीमागं त्याला. तसं येड्यागत नाही काम करायचं. व्यवस्थित राहायचं जरा थोडंसं. अगं प्रियंका या काही कापड पण मला नवीन दिसतंय. हे काय ग हे? होय का? हो का? छान आहे अगं. मस्त आहे. येस येस आहे असा. येस मस्तच आहे. लुकच आलाय. म्हणजे पॉझिटिव्हिटी जरा थोडासा चेंज केल्यावरती घरात. बरोबर आहे. काय म्हणायचं तुम्हाला?
अजून काय सांगशील प्रियंका, या 10 दिवसामध्ये काय काय रेसिपी करून सांगणार, सांगते का काय? मी तर खूप एक्सायटेड आहे गणपती बाप्पासाठी काय काय करण्यासाठी. आणि भारी वाटते एकदम गणपती बाप्पा आता घरात आल्यात ती. बरोबर आहे, एक्साइटमेंट मध्ये बघू आता काय काय माझ्याच्याने घडते, बाप्पा काय काय करून घेतात ते करायचं. बरोबर आहे, नक्कीच आपण ठरवणार तर वरचं. बरोबर आहे, बाप्पाच ठरवणार आहे. त्याच्या मर्जीशिवाय काहीच होत नाही. अगदी बरोबर आहे. त्यांनी ठरवायचं आपल्याकडून काय करून घ्यायचं ते. काय म्हणायचं? नक्कीच. चला मस्त जेवण करू. आणि कालचं भूक आहे, भूक लागली, उपास आहे कालचं ते. हे वॉटर धुता येतं का हे मॅट? बरं येतं ना, पाठीमागे रबर आहे. हो का? बरं, चला देवाला तो नैवेद्य ठेवून द्या चालेल. आणि जेवायला कसं गेलं तुम्ही म्हणजे तुम्हाला पण झालं सांग स्वयंपाक मला काय झालंय झाले सगळं. चला हो सगळं झालंय. बरं चला मग नैवेद्य ताट तयार कर. काय करते, चला. हम्म. पाणी घेऊन ये. हा, त्या दोघांची मस्ती बघ ना. काय मग श्री, कोण आले आपल्या घरी? दादा वय, कुठे आहे दादा? नाही नाही, त्या देवाच्या घरात कोण आले, कोण पाहुणे आलेत? होय, कोण आले? गणपती बाप्पा आलेत वय. बर, मग काय तू छान आहे का? तुला छान वाटतंय का? तुला बाप्पाची मूर्ती आवडली का आपल्या? मग तू म्हण की गणपती बाप्पा मोठ्याने म्हण की, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बर, मुहूर्तावर काय झालं आज? आज सगळं गणपतीच्या मुहूर्तावर होते है ना. गणपतीच्या बाप्पाच्या मुहूर्तावरती गॅस संपला, गॅसची टाकी संपली. जोडा आज सगळं गणपती म्हणतोय, सगळं आज सगळ्या गोष्टींचं उद्घाटन करा होय. बरोबर आहे. लिकेज नाही ना. सगळ्यात अवघड काम घेत जोडायचं साथ जाऊन. आता मी जोडते की. मी नाही बाई हे केलं. मला नाही आठवत, पण गेला असेल 1-3 महिना गेला असेल. गणपतीच्या मुहूर्तावर आले काय लाडक्या बहिणीचे पैसे. बसला चला पाण्याची टाकी आणा. होतं. फिल्टर चालू केले एवढं अर्ध होईल का? फिल्टर नको म्हणताय, फिल्टरचं पाणी प्यायला नको म्हणताय. गावात आहे की पाणी आपल्या? किती अर्ध आहे? होतं शिल्लक खाली किती टाइम होता? अख्खा काय लाईट दिला खडा आपल्याला इथं. म्हणजे गच्च होतं का? आता कसं बघायचं ड्रम ना. ड्रम उद्या सकाळ आणावं लागेल. हे गावात आणावं लागतं पाणी, 5 रुपयाला 20 लिटर पाणी मिळतं. चांगलं आहे, फिल्टरला लय प्रॉब्लेम आहे, तिकडे जास्त आहे ना पाण्याचं आपले. गच्चच बरं वाटते मला वाटते ना. चला आता पंप घेऊन येते जेवताय. नाही ना, पंप देऊन राहण्यात यायचं ती मोबाईलचं सांगितलं काय चार्जिंग कोणच करायचं ते. मोबाईल त्यांचा नाही त्यांना लागणार. तर मित्रांनो हे बघा, पंप जाऊन आणला. आपला एक पंप आहे आणि अजून एक पंप आपण घेऊन आलोय. आता शेतामध्ये औषध मारायचं काम चाललंय.
बघा मित्रांनो, आमचे वडील कसे औषध मारतात. हे ऊसासाठी औषध वापरलं जातं. फवारणी करतोय. फवारणी कशासाठी करायची आहे, जे पोग्यामधनं जे कोंब बाहेर निघतात ते निघा नाही, आणि जो ऊसाला जो कलर आहे का नाही, तो कलर येत नाही आहे, पिवळसर ऊस पडलेला आहे, त्यासाठी ही फवारणी करत आहेत. चला जाऊया, आपल्याला जॉबला जायचं आहे. आता आपण पण औषध मारू लागलं असतं वडिलांना.